40, 50, 60ला वाटतं की सगळं काही आहे, काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे असं वाटतं. ते जर लहानच वयात लक्षात आलं की नाही, ह्या सगळ्याच्या जोडीनं आपल्याला आणखी काहीतरी एक हवं आहे की ज्या योगे आपलं पुढचं सगळं जीवन आपण योग्य दिशेनं जाऊ शकू. ते काय जर म्हटलं तर हे परमार्थ किंवा अध्यात्म आहे. म्हातारपणी करायचा विषय अशी कल्पना आहे लोकांची. म्हातारपणी काय होणार सांगा, मग अगदीच काही नाही त्यापेक्षा ठीक आहे, पण आत्ता आपल्यात करायची धमक आहे, जिद्द आहे, बुद्धी ग्रहण करायला क्षम आहे. आणि तरुण वयात मुख्यतः असं असतं, एखादी गोष्ट डोक्यात घेतली की त्यासाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार असतो. तसं आपणही विचार करायचा की हा साईड बिझनेस म्हणून आपण थोडंसं ऐकतो आहे किंवा काय का आपल्याला खरं करायचं आहे. आणि खरं जर करायचं असेल तर मी सांगितलं तसं आपला उद्योग सोडायला सांगितलं नाही मी कुणालाही. आता हे हॉस्पिटल आहे ना, मी सांगत नाही, पण श्रवण घडायला पाहिजे. श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे, ऐकून त्याप्रमाणे करणं. आणि ते योग्य व्यक्तीकडनं झालं. बघू शनिवार वाड्यापुढे जाऊन बसलात, आणखी कुठेतरी जाऊन बसलात, काहीतरी बोलत असतात, सांगत असतात, ते नाही. आपल्याला ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे अशा व्यक्तीकडून मग कॅसेट्स आहेत, प्रत्यक्ष श्रवण मिळालं तर सगळ्यात चांगला फायदा. आपण विचारू शकतो शंका. त्यामुळे कशासाठी आपल्याला हे करायचं, तर आपलं जे जीवन आहे, जे शिक्षण आहे, त्याच्या जोडीला आपल्याला ह्याची गरज आहे. बरं, त्याच्यात मी 2-3 गोष्टी सांगितल्या आपल्याला की किती प्रमाण आपण ऐहिक गोष्टीला देतो आणि किती साधनेला देतो हे प्रत्येकाने ठरवायचं. जसं एखादा कॉलेजमध्ये गेला की ठरवतो की नाही, मी फर्स्ट क्लास नाही, उत्तम मार्क मिळवूनच मला पुढं जायचं आहे, अशी ठरवणारी काही मंडळी असतात, बरोबर आहे. आणि काही म्हणतात असू दे, थोडं शिकलेलं असावं, आपलं नाव घातलेलं आहे, असं करायचं आहे का काय करायचं आहे. वास्तविक तरुण वयामध्ये आपलं सगळं अभ्यासक्रम किंवा नोकरी धंदा करताना हे जर आपण पक्कं ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे, तर मी आपल्याला सांगितलं त्याच्यासाठी काही खूप वेगळा वेळ द्यायचं कारण नाही आहे. 3-3 तास ध्यानाला बसा असं सांगितलं नाही आपण. दिवसाकाठी अर्धा 1 तास किमान काढा आणि बाकी 23 तास तुम्ही तुमचा उद्योग करा. पण ते उद्योग करत असताना हे ध्यानात ठेवून करायचं, हा विचार ह्याचा अनुसंधान ठेवून करायचं. लक्षात आलं. त्यामुळे अनुसंधान ठेवायला काही वेगळी वेळ द्यायला पाहिजे का, नाही. प्रत्येक कर्म जे जे आपण करतो ते साधना. ते काय वाक्य लक्षात ठेवा, प्रत्येक कर्म ही आपली साधना आहे. लिहून ठेवा मी बोलते काय काय ते. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक विचार येताना योग्य आहे का बघितलं पाहिजे. हा विचार आपला योग्य आहे का. म्हणजे प्रत्येक कर्म ही साधना आहे. आणि साधना ह्याचा अर्थ तरी काय की मी तोच आहे असा बोध ठेवायचा. सहाहम. दुसरं वाक्य की मी परमात्माच आहे असा बोध ठेवायचा. आणि देह मन बुद्धी मी नाही. काही वाक्य रोज पाठ करावेत मनाशी. देह मन बुद्धी मी नाही. ती माझी साधनं म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, आत्मा आहे. आता मी आत्मा आहे आणि देह मनबुद्धी वेगळी आहे हे आपण ऐकलं थिअरी. आता आपल्याला त्या प्रॅक्टिकलमध्ये आणायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, मुख्यतः ध्यान. ध्यानाने काय होतं तर देहापासून मनबुद्धीपासून मी, आतला मी हा हळूहळू वेगळा होतो, अलिप्त होतो. कारण पहा तुम्ही, आता ध्यानाला आपण बसतो तेव्हा देह अगदी शांत करतो. त्यानंतर मनातले विचार बंद करायचे, बुद्धीचे विचार बंद करायचे. मग देह मन बुद्धी सगळं आपण थांबवलं.
थांबलं नाही अजूनही, पण प्रयत्न सांगते. थांबवलं, मग सगळं थांबवलं तरी हे थांबलं आहे हे कळणार कोणतरी आहे का नाही? कुणाला कळलं हे सगळं? देह मनबुद्धी थांबली हे ज्याला कळलं तो मी. बघा, लक्षात ठेवा, देह मनबुद्धीचे व्यापार बंद केल्यानंतर त्याची जाणीव ज्याला झाली तो आतला मी, म्हणजे जीव किंवा आत्मा. खरं म्हणजे आत्माच. म्हणजे त्याला काय म्हटलं आहे? आतली जाणीव. हां, त्याला म्हटलं आहे मूळ जाणीव किंवा प्युअर कॉन्शियसनेस असं ज्याला म्हटलं आहे ते. आता मला असं सांगा की गाढ झोपेमध्ये देखील गाढ झोपेमध्ये आपल्या देह मनबुद्धीचं भान नसतं. मग गाढ झोप आणि ध्यानामध्ये ध्यान लागल्यानंतर समाधी अवस्था किंवा ध्यान लागणे, दोन्हीत काय फरक आहे? हां, ध्यान जागृत झोप. बरोबर. म्हणजे काय की ध्यानामध्ये बोला, म्हणजे ध्यानामध्ये आपण जागे आहोत आणि झोपेमध्ये हां, म्हणजे झोपेमध्ये आपल्याला त्याची जाणीव नाही, पण उठल्यावर कळलं का नाही आपल्याला झोप लागली म्हणून? कुणाला कळलं? ज्याला कळलं तोच मी. बघा, लक्षात येतं आहे का तुम्ही? नाही कळलं ते विचारून घ्या मला. सगळं जे आहे, गाढ झोप लागली होती, कुणाला कळलं? म्हणजे त्यावेळेला कुणीतरी आत जागा होता, म्हणजे जो आतला मी आहे. हां, ते उठल्यानंतर कळलं. त्याचं कारण त्यावेळेला त्या जाणीवेवर एक अज्ञानाचा पडदा होता. तू म्हणलास ते बरोबर आहे. त्यावेळेला मन प्रकृतीत लीन झालेलं होतं. लक्षात ठेवा, मन जेव्हा प्रकृतीत लीन होतं तेव्हा त्याला झोप येते, आणि मन जेव्हा स्वरूपात लीन होतं तेव्हा ध्यान लागतं. लिहून घे, नुसतं नको भाऊ, नचं लक्षात राहणार नाही काही. मी पुन्हा विचारेन तर तुम्ही सरशी. गाढ झोपेमध्ये मन प्रकृतीत लीन होतं, त्यामुळे त्याला त्याची जाणीव राहत नाही. मग ध्यान करता करता सुद्धा काही वेळेला मन स्वरूपात जाण्याच्या ऐवजी जर प्रकृतीत लीन झालं तर डुलक्या सुरू होतात. ते दोन्ही जवळजवळ आहेत अगदी. ते दोन्ही जवळजवळ असल्यामुळे जर रात्री आपली झोप पुरी झाली नसेल आणि आपण ध्यानाला बसलो तर ते चटकन प्रकृतीत लीन होतं की डुलक्या सुरू होतात. ती बरोबर समजते की हा झोपला. त्यामुळे सावध राहायला पाहिजे त्यावेळेला. आणि ते बघणाऱ्याला लक्षात येतं ह्या ध्यानात गेलं आहे. नाही तर एखादा असं म्हणतो, काय छान ध्यान लागलं हो, 2 तास कळलंच नाही. तुलाही कळलं नाही, इतरांनाही कळलं नाही, झोप लागली होती तुला. त्यामुळे आपल्याला झोप लागली का ध्यान लागलं, पुढं सरक अजून जरा. लक्षात आलं? हे पक्क आपण लक्ष ठेवलं पाहिजे काय झालं ते. हां 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 हां. तर ऍक्च्युली ध्यान करताना आपण सतत मी मन नाही, आपलं मी देह मन बुद्धी नाही, हां मी आत्मा आहे, हो हे सतत स्मरण करत. हो हो, स्मरण करत म्हणजे हळू पहिल्यांदा ते करायचं. करता करता आपोआपच ते स्मरणही बंद करून आपणच ते व्हायचं. म्हणजे जसं एक पहिल्यांदा मला झोपायचं आहे म्हणताना, आता झोपला ना तर झोपल्यावर मी झोपलो असं म्हणणार का? म्हणजे तो झोपलाच नाही. पहिल्यांदा सोहमचा बोट ठेवायचा आणि सोहमचा बोट ठेवता तोच मी आहे असं म्हणताना देह मी नाही राहणार ना काही वेळ. देह मी नाही,
हे विश्व जे आहे तेही मी नाही. झोपताना देखील आपण काय म्हणतो, आता सगळं जाऊ दे मला, आता मला झोपू दे. म्हणजे जेव्हा झोपतो तेव्हा आपण काय करतो, देहाचंही भान विसरतो, हां, जगाचंही विसरतो. सारखं जर ते भान ठेवलं तर झोपच लागणार नाही. पण झोपेमध्ये आपण जे मन लीन करतो ते प्रकृतीत असल्यामुळे काहीच कळत नाही आपल्याला. इथं ह्या ठिकाणी ते स्वरूपात लीन करत असल्यामुळे, चिदाकाशात लीन करतो, ते स्वरूपात लीन करत असल्यामुळे देहाचं भान संपलं, जगाचं भानही संपलेलं आहे. हळू एकदम जाणार नाही, हळूहळू जाईल. कानावर समजा काय आहे पडेल नाही असं नाही, एकदम सगळं गेलं तर ती निर्विकल्प समाधी झाली की ज्यामध्ये काहीच कळत नाही. पण जरी कानावर पैक पडत असलं तरी तिकडे लक्ष नाही आहे त्याचं. त्यामुळे देहाचं आणि विश्वाचं भान गेलेलं आहे, मनातले विचार थांबलेले आहेत. काय व्हायचं ते सांगते, एकदम थांबलेलं नाही आहेत, त्याला 6 वर्ष 12 वर्ष करायला पाहिजे. हे सगळं गेलेलं आहे, तथापि मी जागा आहे. हे आतली हो हो आतली म्हणजे शेवटपर्यंत असणार. निर्विकल्प समाधीत सुद्धा ती अवस्था आली हे मला कळणार, कारण आतला जो मी आहे हा कधीच झोपत नाही, तो आत्मा आहे. आत्मा मगाशी होता आणि आत्ता नाही असं होणार आहे का? चांगलं ध्यान मला लागलं, हां, हे आल्यावर कळतं, उतरल्यावर खाली ध्यानातून खाली आला म्हणजे मग तो सांगतो ध्यान काय छान लागलं होतं मला. हो नाहीच, हळूहळू कमीच करत जायचंय. आणि मग जसं झोपलो आपण तरी बघा लक्षात होतं, काही वेळा झोपेत आपल्याला स्वप्न पडत राहतात, त्याचं समाधान होत नाही. पण गाढ झोप जर लागली तर थोडी जरी लागली तरी समाधान होतं. असं म्हणतात की आपण 8 तास जरी झोपत असलो तरी ती सगळी गाढ झोप नसते, थोडीच असते. मधल्यामधल्यातनं पुन्हा तुमची डिस्टर्ब असते, स्वप्न असतात, हे असतात. म्हणजे 8 तासातली. आणि म्हणून काही मंडळी जसं म्हणतात, महात्मा गांधी म्हणत असत 12ला झोपायचे 4ला उठायचे. ह्याचा अर्थ असा काय की ज्या माणसाला गाढ झोप लागते चांगली त्याला 8 तास झोपायला लागत नाही. त्यात पुन्हा काय आहे की ज्याला शारीरिक श्रम जास्त असतात त्याला जास्त झोपेची गरज असते, शरीर थकलेलं असतं. बौद्धिक काम करणाऱ्याला फार झोप लागत नाही, 4-5 तास 6 तास पुष्कळ झाली झोप. आणि तसं जर असेल आपण उगीच लवळत राहतो. म्हणून आपण जर सगळ्या बरोबर टाईम टेबलचं सगळं केलं 24 तासाचं तर आपण पुष्कळ गोष्टी करू शकतो. पण आळस हा जो आहे त्या आळसामुळे गोंधळ होतो. विशेषतः जास्त जेवला तर रात्री झोपणार, तेवढी गरज आहे का? जेवत असतो आपण उगीच. म्हणून रात्रीच्या वेळा जर बेतानी जेवलो तर पहाटे लवकर जागेल. बरे जेवू नका असं सांगितलेलं नाही आहे, तथापि केव्हा कसं आणि काय हे लक्षात आलं पाहिजे. असं पोटावर हात फिरवणं इतकं जेवायचं नाही आहे, असं लक्ष आपण ठेवलं पाहिजे. समजलं का? तर तसं जर झालं तर आपल्याला थोडा वेळ ध्यानातसुद्धा लक्षात ठेवा. अगदी 1.5 तास ध्यान जरी म्हटलं ते स्वामीजी म्हणत तसं पहिला अर्धा तास मन बाहेरच असतं जवळजवळ, दुसऱ्या अर्ध्या तास थोडं आत आणि थोडं बाहेर असं असतं, आणि शेवटचा अर्धा तास हा आत राहतं ज्याचं ध्यान लागतं त्याचं. पण आता शेवटचा अर्धा तास आधी आणता येत नाही आपल्याला, पण त्यामुळे पहिला तासभर बसायला पाहिजे. आता ज्याला ती उन्मनावस्था आली त्याला चटकन लागतं. पण आणखीन एक लक्षात घ्या तुम्ही बरं का, की सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला अनुग्रहाच्या वेळेला आता काल परवा ह्या आहे यांना थोडीशी त्याची चुणूक मिळाली, हे बरोबर आहे, पण ती सद्गुरूंच्या शक्तीनं मिळालेली असते असं लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर तुम्ही जर त्याचं पोषण केलं नाही तर ते जाईल हातातनं. त्यामुळे ते नियमाने बसायलाच पाहिजे आहे हे लक्षात ठेवायचं थोडा वेळ तरी. आणि एक त्याचा उपयोग असं होतं, ते शक्ती संक्रमण जे असतं त्याच्यामुळे चटकन आपल्याला अंतर्मुख व्हायला मदत होते, चटकन डोळे मिटायला मदत होते. तरी आतले विचार सगळे थांबतात असं नाही, तो प्रयत्नच आपण करायला पाहिजे. एखाद्याला जर वाटलं की आता मला ध्यानाला आत बसायला लागलं म्हणजे माझं झालं काम, झालं नाही.
ती सुरुवात आहे आत्ता नुकती. त्यामुळे एखादी व्यक्ती उन्मन अवस्थेत गेली की झालं माझं काम, नाही झालं. आत्ता आपण सुरुवात झाली, तेव्हा ते उन्मनावस्था तर आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये विचार हळूहळू हळूहळू कमी झाले पाहिजेत. आणि त्यासाठी मी जसं सांगितलं तसं नाम त्यावेळेला घेतलं पाहिजे आतल्या आत, की आपण वर गेलेली आहे शक्ती, आता वर गेलेली आहे, मन तिथं बसतं आहे, पण डोक्यात विचार येत आहेत. असं जर असेल तर त्या ठिकाणी शांतपणे नुसतं श्रीराम मनातल्या मनात, ओठ हलवायचं नाही, तोंड हलवायचं नाही, आवाज काढायचा नाही आणि तिथं थांबायचं पक्क. त्याला उदाहरण असं द्या तुम्ही की आपण एखादं काही डोंगर चढत असलो, तर डोंगर चढत असलो तर चढताना घसरण्याची शक्यता जास्ती. तसं आपण जेव्हा वर घ्यायला जातो तेव्हा घसरण्याची शक्यता जास्ती असते. पण एखादं आपण त्याला असं जर कुठं खड्डा हे मिळाला तर त्याला धरून जरा बसतो आपण वर जाताना, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर एखादं पठार मिळालं आणि आपण जर चढून त्याच्यावर बसलो मग खाली घसरणार नाही, तोवर घसरणार. पण जोपर्यंत आपल्याला मनाची निरुद्ध अवस्था येत नाही तोपर्यंत आपण तिथं बसणार नाही. म्हणून मनाच्या 5 अवस्था सांगितल्या: क्षिप्त, विक्षिप्त, मूढ. या 3 अवस्था ज्या आहेत हे अजून ध्यानाला उपयोगी पडत नाहीत. आत बाहेर मन जातं, डोक्यात काहीतरी विचार येतात, काही त्यांना नाही. त्याच्या पुढच्या अवस्था जी आहे क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, या 3 अवस्था ध्यानाला फारशा उपयोगी नाहीत. पुढची एकाग्र आणि निरुद्ध. म्हणून श्वासावर पहिल्यांदा एकाग्र व्हायचं आणि मग वर जाऊन निरुद्ध, म्हणजे त्या ठिकाणी मन पक्क बसलं. ते सुद्धा पक्क बसलं म्हटलं तरी क्षण बसतं, त्याच्यापेक्षा जास्त बसत नाही. पुन्हा खाली येतं, पुन्हा खाली येतं. पण ह्या स्थिती मिळाल्या पाहिजेत, ही अवस्था मिळाली. निरुद्ध, आता मन काही विचार करत नाही आहे, अशी क्षणभर अवस्था आली पाहिजे. आणि त्यालाच मी म्हटलं त्याप्रमाणे देवाचे द्वारी उभा क्षणभरी, असं जे म्हटलं आहे ना, तो क्षण आहे. देवळाच्या दारात नाही उभं राहायचं जाऊन, ह्या स्थितीत क्षणभर तिथं राहिलं तर तो क्षण वाढवला गेला पाहिजे, त्याचा ध्यास लागला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून शक्ती संक्रमण केल्याने आपल्याला त्याचा थोडा ध्यास लागतो. आणि त्याचं लक्षण हे आहे की आपल्याला आता काही काम करायचं नाही, आपण स्वस्थ बसलो आहे, सहजच डोळे मिटले जातात. असं जर होत असेल तर ती शक्ती आज जागृत झाली असं पक्क समजावं. जेवताना नाही डोळे मिटायचे, गाडी चालवताना नाही मिटायचे. शांत आपण सुरक्षित बसलेलो आहोत आणि बसल्यानंतर सहज एक 5-10 मिनटं आहेत बा, तर डोळे लगेच आत अंतर्मुखता येते. असं जर येत असेल तर हे चांगले लक्षण आहे. आतून शक्ती जागृत झाली आहे आणि ते आत आपल्याला ओढत आहे असं. म्हणून त्याला मी सांगितलं तसं की शक्यतोवर सकाळी आपण ध्यान करून मग कामाला बाहेर पडावं. आणि मग जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा, आणि नुसते डोळे मिटणं नाही, त्याच्यात तो बोध पाहिजे ठेवायला. शांत एक क्षण बसलो ना तर हा बोध पाहिजे. 6 अहम, तो परमात्माच मी आहे. सोहम बोध लक्षात आला का आपल्याला? सोहम म्हणजे तो परमात्माच मी, आत्मा. आत्मा परमात्मा मी आहे. हे बाकी सगळे जे आहे हे सगळं साधन आहे. गाडी म्हणजे मी नव्हे. गाडीचा उपयोग आपण करतो तसं देहाचा मनाचा उपयोग करतो आपण आपल्या कामासाठी, पण ते मी नाही असं त्याच्याकडे आपल्याला अलिप्तपणाने बघायला पाहिजे. आता पेन आहे, पेन म्हणजे तुम्ही नाही, वापरायला घेता, झालं की ठेवून देता. तसं देहाला वापरायचं आहे तेव्हा वापरायचं, ते झालं, शांत बसलो की आता तो काढून ठेवता येत नाही पेनसारखा, चष्म्यासारखा, म्हणून तो आपल्याजवळ ठेवायचा. पण आतमध्ये पटकन बसल्याबरोबर देहापेक्षा मी वेगळा आहे याचं भान ठेवलं पाहिजे. 2 मिनटं जरी बसलं तरी देह ठेवला बस. जे देहातच असून
अलिप्त स्थिती, ज्यालाच देहीचं विदेही भोगू दशा असं म्हटलेलं आहे. संत त्या बोधात असतात, देहात असतात, पण विदेही अवस्था असते. देहीचं विदेही म्हणजे इथं आपल्याला पोचायचं आहे, लक्षात ठेवायचं. देह काढून ठेवला का नाही, पण देहात असतानाच ते चटकन आतल्या मीकडे जाऊन बसतात. दोन्ही लक्षात ठेवा. बाहेर मी काय सांगितलं, एक बाहेरचा मी, एक आतला मी. बाहेरचा मी कुठला? बोला बोला, बोलायला लागा. हां, देह म्हटले की देह मनबुद्धी तिन्ही आलं त्याच्यात. हां, देह मनबुद्धी हा बाहेरचा मी, आतला मी आत्मा. त्यामुळे जरा वेळ मिळाला आपल्याला तरी या बाहेरच्या मीपासून आतल्या मीवर येऊन बसायचं. आता इथं समजा आपण देहाने स्वस्थ बसलो तरी मन मन जोपर्यंत विचार करत आहे तोवर तुम्ही बाहेरच आहात. बुद्धीत काहीतरी चिंतन सुरू आहे, बाहेर आहात अजूनही. त्यामुळे आतल्या मीकडे बसायचं जे आहे त्याच्यासाठी बाहेरच्या मीमधून पूर्ण सुटलं पाहिजे. तुम्हाला गाडीतून ऑफिसला जायचं आहे म्हणजे घरातून पूर्ण सुटलं पाहिजे का नको? त्याशिवाय तिथं कसं जाणार? त्यामुळे ज्या क्षणात आपल्याला तिथं जायचं असेल त्या क्षणाला इथून सुटलं पाहिजे. ती सवय आपण लावून घेतली पाहिजे. 5 मिनटं आहेत आपल्याला, बस त्या 5 मिनटात झटकन इथून तिथं बसलं पाहिजे. बरं, हे काय तुम्हाला उठून चालत जायचं नाही आहे, काही करायचं नाही. इथं जो मी म्हणत असतो ते चटकन श्वासाबरोबर इथं बसायचं. 6चा श्वास मध्यमेतला दाखवलाय परवा. तो घेता आला तर घ्यावा, नाही घेता आला तर निदान मनाने हे मी आहे, हे मी नाही. बघा, लक्षात येत आहे का नाही? पण आता हे मी त्याज्य नाही, आपल्याला हवं आहे. कारण आतला मी सापडायला देखील हा जर नसेल तर आतला मी सापडणार नाही. बघा, लक्षात येत आहे का नाही? आता हे सगळं सापडायचं म्हणजे कुणाला सापडायचं? बोल ना, कुणाला सापडायचं आहे? माझं म्हणजे कोण? आत्म्याला नाही. कुणाला सापडायचं? जीवाला. सापडला की तो आत्माच झाला. हा मधल्या अवस्थेत आहे. जीव हा मधल्या अवस्थेत आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत देहाकडे पडला तोपर्यंत तो खाली आला, आणि ज्या क्षणाला तो मग ते सांगते ना मी, पुन्हा पुन्हा 3 वेळा सांगते तुम्हाला. आत्मा जन्म घेत नाही, आत्मा आहेच. हां, आत्मा जीव भावावर येतो अज्ञानाने आणि देहाच्या नादी लागतो. आणि जोपर्यंत तो जीव भावावर आहे, आत्मा जीव भावावर येतो. आत्मा अज्ञानी, त्याच्यातून एक भाग येतो जीव भावावर, आणि तो जीव भावावर आला की त्याचा हा घोळ सुरू होतो. आणि जोपर्यंत तो जीव भावावर आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. प्रतिबिंब, जीव म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब. पण तोपर्यंत तो जीव भावावर आहे तोपर्यंत तो पुन्हा 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 जन्म घेत राहतो. या देहातून सुटला, पुन्हा पुढचा देह, पुन्हा पुढचा देह. आत्माच प्रतिबिंब, त्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. आणि मग तो स्वतःला मी म्हणायला लागतो आणि आत्म्याला विसरतो, विसरलेला असतो. हो, तो जीव भावावर येतो. आपण नाही का विसरलेलो? आपण आत्मा असताना आपण माझं नाव अमकं, मी अमका असं म्हणतोय का नाही? हे अज्ञानामुळे झालेलं आहे. वास्तविक आपल्याला जर बोध झाला तर मी आत्माच आहे खरं म्हणजे. पण मी आत्मा असताना आपण अज्ञानामुळे आपल्याला देह समजतोय. माझं नाव अमकं, माझं नाव तमकं, मी असा शिकलेला, माझं घर, मी, माझं, मला, हे अज्ञानामुळे झालं आहे. जसं गाडीला मी म्हणावं, मी गाडी, मी गाडी. अरे तू गाडी नाहीच बाबा, हे आपल्याला कळतं.
पण देह मी नाही हे कळत नाही. तो विसर का पडतो? काही नाही काही नाही काय आत्मा जर समजा त्या एवढा स्ट्रॉंग असेल तर त्याने नाही ना, नाही आला म्हणून तर तो खाली आला. तो बोध राहिला नाही म्हणून खाली आला. आणि आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे सांगितलं, पण आत्मा मूळ हा सच्चिदानंदच आहे, त्याला काही लेप लागलेला नाही आहे. पण जीव जर आपल्या मूळ स्वरूपापासून विसरला आहे, त्याला जर लक्षात आलं मी सच्चिदानंद आहे, तो आत्मा झाला, त्याला पुन्हा जन्म नाही. पण ते अज्ञान आलं. आता काही गोष्टी ज्या आहेत की परमेश्वराने विश्वच कशाला निर्माण केलं, आता हे त्याला वाटलं. रामकृष्णाने एकदा प्रश्न विचारला आहे का नाही, कशा तुला रे चोराला काय करायचं आहे, परमेश्वराने निर्माण केलं. आता त्या केलेल्या विश्वामध्ये तू काय करायचं हे तू ठरव. बरं, तुला सुद्धा असं आहे की तू जर बोधावर आलास संतांसारखा, तर त्या स्थितीत देखील तू आनंदाने राहतोस. संतांचे किती हाल झाले, छळ झाले, तरी त्यांचं आनंद स्वरूप गेलेलं नाही. ते आपलं नसल्यामुळे आपण मात्र सुखदुःखात गटंगळ्या खातो. हा मला असं म्हणाला, ती मला असं म्हणाली, मला असं वाटतं, तुला असं वाटतं. हा का करायला, आता जीव खाली आला म्हणून असं करायला लागला. सुखदुःख दोन्ही त्याला. पण त्या जीवाला जर आत्म्याचा बोध झाला तर तो देहाचंच असताना देखील आनंदात राहील आणि इतरांनाही ते सांगेल की अरे बाबा तू जीव नाही आहेस, तू देह नाही आहेस. हां, हो, प्रतिबिंब म्हणतात त्याला. आत्म्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. व्याख्या लक्षात ठेव. आत्म्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब. त्याला आता थोडं उदाहरण सांगते तुम्हाला. पावसाळ्यात डबकी असतात का नाही पाण्याची, त्या पाण्याच्या डुबक्यामध्ये प्रत्येक डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. हां, पाणी आटलं म्हणजे सूर्य कुठं गेला, अहो नव्हताच आलेला तिथे, तो तिथंच आहे. पण पाण्याच्या डबक्यामुळे तो त्याच्यात पडल्यासारखा वाटला. बरोबर आहे. आणि मुलगाही म्हणतो, लहान मुला, तो बघ आई सूर्य खाली पडला, सूर्य पाण्यात पडला. आता पडलाय का तो, नाही पडलेला. मोठ्या माणसाला कळतं अरे सूर्य नाही पडला बाबा, ते सूर्याचं प्रतिबिंब आहे, सूर्य तिथंच आहे, हे प्रतिबिंब पडलेलं आहे. तसं जोवर आपल्या अंतःकरणात जीवाला, बघा मी काय सांगते ते, जोपर्यंत जीवाला देहाची आसक्ती आहे तोपर्यंत तो जीवभावावर आहे. लक्षात येत आहे का बघ. हां, ते म्हणतात ते, पण आत्म्याला काय शांती द्यायची, आत्मा शांतच आहे. कुठे नाही माहिती म्हणून तर बोलतात सगळे असे, मृतात्म्यास शांती देऊ म्हणतात. आत्मा कधी मृत झालाय का, मग मृतात्मा कसला आलाय. देह मृत होतो, जीवही मृत होत नाही, आत्माही मृत होत नाही. जर का त्या जीवाला मी आत्मा असा बोध झाला तर तो अमरच झाला, संतच झाला. पण बहुसंख्य लोकांना ते होत नाही. पण तो जर साधक असेल, साधना करत असेल, तर ह्या जन्मात समजा त्याला बोध नाही झाला तरी तो जीव देह टाकतो म्हणजे जातोच. तो जीव पुन्हा पुढच्या जन्माला येतो, चांगल्या ठिकाणी, चांगल्या कुळात, चांगल्या ठिकाणी, जिथं त्याला साधना करायला मिळेल. हां, हो, पण आहे ना, पण ते प्रतिबिंब जे आहे ते मूळ बिंबात गेलं नाही अजूनही. हां हां, जीव जन्म घेणार पुन्हा. जो जीव आता मध्ये आलाय ना आसक्तीमुळे, तो जीव पुन्हा सगळीकडे भटकत राहतो योग्य देह सापडेपर्यंत. त्याला योग्य असा देह सापडला की त्या देहात जीव पुन्हा प्रवेश करतो आणि पुन्हा त्याची पुढची वाटचाल सुरू होते. आता तो जीवसुद्धा ह्या जन्मातले जे देह मन बुद्धीचे संस्कार आहेत ना, ते घेऊन तो पुढं जातो. त्यामुळे त्यांनी जर चांगले संस्कार घेतले असतील तर तो पुढच्या जन्मी चांगल्या जन्मात येईल आणि तिथून साधनेला सुरुवात करेल. आणि ह्या जन्मामध्ये जर का वेडेवाकडी कृत्य केली असतील, म्हणून 15वा अध्याय वाचावा. हां, 15व्या अध्यायात वृक्षाचं रूपक केलेलं आहे ना, त्याच्यात मनुष्याची फांदी ही मध्ये धरलेली आहे, रजोगुणाची फांदी,
आणि त्या ह्याच्यामध्ये तू जी कर्म करतो ती जर वेडी वाकडी कर्म केली तर त्याला खालची गती येते. म्हणजे पशु पक्षी प्राणी त्याच्यापेक्षा खाली जाऊन दगड धोंडे इतका तो खाली जातो. अधोगती म्हणतात त्याला, नरकात गेला म्हणतात, ह्याच्यात गेला म्हणतात. ह्याचाच अर्थ त्याला पुन्हा खालच्या गतीला येतो. आणि तो जर चांगलं कर्म करत असेल तर ऊर्ध्व गती एक एक पायरी उंच उंच जात तो ब्रह्मरूप होईपर्यंत वरच्या पायऱ्या आहेत. सनकादी किंवा ब्रह्मादिकसुद्धा जे आहेत ज्यांनी आकार घेतलेला आहे ना ते देखील त्या वृक्षातच आले. आणि मूळ वृक्षाच्या ठिकाणी फक्त ब्रह्म आहे. तिथं काही आकार नाही, रूप नाही, रंग नाही, नुसतं ब्रह्म. म्हणजे नुसतं आहेच आहे, त्याच्यात काहीही बदल नाही आणि जे कधीही जात नाही. त्याला उदाहरण मी नेहमी देते. एक लक्षात असं ठेवा नेहमी, उदाहरण जेव्हा दिलं जातं तेव्हा तो सिंहासारखा शूर होता असं म्हटलं म्हणजे त्याला आयाळ आहे का असं विचारायचं नाही. त्यातलं जे शौर्य आहे तेवढं घ्यायचं. त्याच्यासारखा शूर होता असं म्हणायचं. तसं आता जर तुम्हाला मी म्हटलं की ब्रह्म कसा आहे, वास्तविक ब्रह्म हा शब्द देखील तिथं नाही आहे. कोण कुणाला म्हणणार काय, ते नुसतं आहे. जसं आकाश आपण म्हणतो, कुणी आकाश म्हणा, तुम्ही स्काय म्हणा, आणखीन कुठल्या भाषेत दुसरं काही म्हणा, ते नुसतं आहे. खाली तुमच्या इथं भूकंप झाले काय, महापूर झाले काय आणि आगी लागल्या काय, त्याला काय आहे त्याचं? त्या वरच्या आकाशाला काय धक्का आहे सांगा की? त्याच्यावर सूर्य येतो जातो, चंद्र येतो जातो, तारका येतात, पाऊस पडतात, ढग येतात. मूळ त्याला काही नाही आहे. लक्षात येते का बा? हे कळण्यासाठी उदाहरण दिलं आहे. तसं मूळ आत्म्याला काही नाही आहे. दुःख नाही, सुख नाही, निंदा नाही, स्तुती नाही, माझं नाही, तुझं नाही. त्याला उदाहरण मी व्यवहारातलं नेहमी देते आपल्याला की इलेक्ट्रिसिटी जशी नुसती आहे ती आहे म्हणून आता तिकडं पंपही चाललेला आहे, इकडं दिवाही लागलेला आहे, इकडं माईकही सुरू आहे. पण इलेक्ट्रिसिटी गार आहे का गरम आहे, हलती आहे का फिरती आहे, काहीच नाही आहे. ती नुसती आहे. पण तिच्या नुसत्या अस्तित्वावर हे सगळं काम चालू आहे. तसं आत्मा देहात आहे, परमात्मा विश्वात आहे. परमात्म्याच्या नुसत्या असण्यावर हे सगळ्या निसर्गातल्या गोष्टी चाललेल्या आहेत. पावसाळा येतोय, उन्हाळा येतोय, सूर्य सकाळी उगवतोय, संध्याकाळी. कुठल्याही विज्ञानाने सांगितलं का बा सूर्य उगवण्याचं काम आम्ही घेतो यापुढे. एखादी कंपनी निर्माण झाली आणि त्यांनी सांगितलं यापुढे हे कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे की सकाळी उठून सूर्य उगवायचा आणि संध्याकाळी त्याला मावळवायचं, हे काम आम्ही करतो, असं म्हणता येईल कोणी? ते कृत्रिम पावसाचं वर चाललेत प्रयोग, पण खरं काही नाही. म्हणजे निसर्गाचं सगळं जे काम चाललेलं आहे ते एक लक्षात असं ठेवा की निसर्ग हा जड आहे. निसर्गाला स्वतःचं चैतन्य नाही. जसा देह मन बुद्धी जड आहे, त्याच्यामध्ये जर जीव म्हणजे आत्मा नसेल तर एखादा बुद्धिवान मनुष्य आहे, काय नाही गेला. अहो त्याच्या बुद्धीचं काय, काही नाही गेली. या जन्मात त्याचं सगळं संपलं. आता ती बुद्धीचे संस्कार घेऊन तो पुढच्या जन्माला जाईल. पण आता ह्या जन्मात किती बुद्धिवान मनुष्य असला तरी त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे ते जड आहे पण आत्म्याच्या चैतन्यावर ते काम करत आहे. लक्षात असं. तसं परमात्म्याच्या अधिष्ठानावर विश्वाचे व्यापार चाललेले आहेत सगळे. जे जे काही विश्वात घडत आहे पहा ना, किती चमत्कार आहे. सगळ्या एक एक गोष्टी परमेश्वर बनवतोय. आंबा म्हटला की त्या आंब्याला आपलं कवठ आलं असं कधी दिसलं आपल्याला? आंब्याला आंबाच येतो. आपूस आंब्याला आपूस आंबाच येतो, त्याला रायवळी येत नाही. ही जी काही निसर्ग रचना बसवलेली आहे, आता काही मंडळी म्हणतात निसर्गालाच परमात्मा म्हणतात. जे काही काही आहेत संप्रदाय, पण निसर्गाला परमात्मा नाही. निसर्ग जड असून परमात्मा त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि म्हणून गीता प्रमाण मानायची. लक्षात ठेवायचं. गीतेचा अर्थ आपण समजून घ्या आणि गीतेचाच अर्थ ज्ञानेश्वरीत सांगितला असल्यामुळे ज्ञानेश्वरी प्रमाण आहे, किंवा गीतेला धरून ज्या संतांनी सांगितला उपदेश केलेला आहे ते प्रमाण, डाजबोध त्याला प्रमाण आहे.
म्हणून मुख्य जे आहे ते उपनिषद, गीता हे जे ग्रंथ आहेत याचं स्पष्टीकरण इतर ग्रंथांनी केलेलं आहे. त्यामुळे भगवंतांनी जसं म्हटलेलं आहे की मीच निर्माण केलेलं आहे. मग आता मीच हे निर्माण केलेलं आहे ते कशासाठी? आनंदाने खेळावं म्हणून केलं आहे निर्माण. ते आपण खेळायच्या ऐवजी भांडत बसलेलो आहोत, तुझं माझं करत. मग एखाद्याला जर लक्षात आलं की हे काही खरं नाही, आता पुरे आपल्याला खेळून झाले, जन्म बरेच खेळलो, आता आपल्याला आपल्या घरी जायचं ना घरी, मग आत्म्याशी एकरूप व्हा. म्हणजे मग त्या जीवाला जेव्हा इकडल्या भागाचा कंटाळा येतो, यालाच वैराग्य म्हटलेलं आहे. वैराग्य म्हणजे कपडे बदलून कुठे जाऊन बसायचं, टिळामाळा घालायचं नाही. ज्याला हे कळलं की सगळं जे आहे हे असत आहे, म्हणजे खोटं आहे, खरं नव्हे. आणि खरं ह्याच्यामध्ये सुद्धा दोन लक्षात घ्या, आत्यंतिक असत आणि असत असे दोन प्रकार आहेत. लिहून ठेवा, ते नंतर लक्षात येणार नाही. पुन्हा प्रश्न विचारा तुम्हाला, मी सांगेन. एक असत याचा अर्थ बदलणारं, अजिबात नाहीच नव्हे, आहे पण बदलत आहे. कालचा दिवस आज नाही, कालचं झाडाला आलेलं फळ आज पडून जात आहे, पुन्हा नवीन येत आहे, पुन्हा चालत आहे, हे सारखं बदलतं जे आहे त्याला असत म्हटलेलं आहे. आणि आत्यंतिक असत, आत्यंतिक असत म्हणजे जे मुळात नाहीच आहे त्याला पुष्प म्हटलं आहे, म्हणजे आकाशाचं पुष्प. आता आकाशाला पुष्प कुठलं येणार, जे ते नाहीच आहे. किंवा त्याला उदाहरण त्यांनी असं दिलं आहे, कासवीचं तूप. आता कासवीचं तूप कुठलं काढणार आपण, म्हणजे हे आत्यंतिक असत जे नाहीच आहे ते. आणि आत्ता जे आपल्याला दिसतं आहे ते असत आहे, म्हणजे बदलणारं आहे. आणि ज्याला लहान वयातच एक भान येतं किंवा कोणत्याही वयामध्ये की जे विश्वाच्या मध्ये आपण गुंतलेलं आहोत ते काही खरं नाही. आपण बघतो ना व्यवहारामध्ये, जी व्यक्ती आपल्यावर अत्यंतिक प्रेम करणारी असते, हां, ती काही दिवसांनी कुठेतरी त्याच्यामध्ये काही गैरसमज झाला, गेली निघून, किंवा ही शत्रूसारखी उभी राहते. मग त्याचं प्रेम खरं होतं का खोटं होतं? जी घरं बांधलेली असं आपण म्हणतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा 4 वर्षांनी कुणीतरी येतं, सगळं जमीन दोस्त करतं, दुसरं काहीतरी निर्माण. जो देह आपला लहानपणी होता आता किती बदलला सांगा ना. दर वर्षाला बनतोय. आणि 80व्या वर्षी माझ्यासारखं जर आरशात बघितलं तर वाटतं की अरे हाच का आपण. लहानपणचा जो फोटो दाखवला तर अरे हा म्हणजे किती बदलत आहे, आपण ते नाही आहोत. म्हणजे हे बदलणारं जे विश्व आहे, मग त्याच असा विचारवंताला प्रश्न पडतो, न बदलणारं काहीतरी असेल ना. बदलणाऱ्या विश्वात म्हणजे असत म्हणजे बदलणाऱ्या विश्वात न बदलणारं काय आहे, शाश्वत काय आहे, ह्याचा शोध घ्यायला लागणं, त्याच्याबद्दल एक जिज्ञासा निर्माण होणं. आणि ते जे शाश्वत आहे ते मला पाहिजे अशी जिज्ञासा आणि आर्तता निर्माण होणं. जिज्ञासा ही नुसती राहते, मग समजून घेऊया काय म्हणताय ते. त्याच्या पुढे आर्तता येते की नाही मला ते मिळवलं पाहिजे. आणि वस्तुतः त्यासाठी अनुग्रह असतो की ते शाश्वत काय आहे ते मला पाहिजे. म्हणजे आपण म्हटलं ना देह अशाश्वत आहे, जाणार आहे. मग देह अशाश्वत आहे तर त्याच्यामध्ये शाश्वत काय आहे, शाश्वत आत्मा. मग त्याचा मला शोध घ्यायचा. म्हणून अनुग्रह घेतल्यानंतरचा परिणाम म्हणजे त्या शाश्वताचा शोध घ्यायचा. आता हा शोध घेणार कोण, जीव. पक्क लक्षात ठेवा, त्या जीवाला सोडू नका. पुस्तकात कुठे सापडणार नाही तुम्हाला, किंवा बाहेर प्रवचनं करतानाही कुणी बोलणार नाही. हे अनुभवानेच घ्यायला पाहिजे. हे जे शोध घेणार आहे हा जीव आहे. परमात्म्याच्या अधिष्ठानावर जीव देह धारण करतो. आत्म्याच्या अधिष्ठानावर परमात्मा आणि आत्मामध्ये फरक ठेवा लक्षात. परमात्मा म्हणजे सर्व विश्वात व्यापून राहणारा तो परमात्मा. निसर्ग चक्र चालतं परमात्म्याच्यावर. हा, ऐका. परमात्म्याचा अंश आत्मरूपाने देहात राहतो
हां परत त्यांनी त्याच अधिष्ठानावर परत मूळ स्वरूपाकडे जायचं. हां, आत्म्याकडे जीव जाणं म्हणजे परमात्म्याकडे जातो आपोआप. त्यामुळे आपण देहात राहिलेल्या जीवानी आत्म्याच्या दिशेनं प्रवास करायचा. आणि ते मी सांगितलं तुम्हाला, जीवाचं स्थान हे आहे नाभीपाशी, आत्म्याचं स्थान हे आहे. आपल्याला जो प्रवास करायचा तो नाभीपासून ब्रह्मरंध्रात हा प्रवास आहे. इथून काशीला जायचं, कन्याकुमारीला जायचं, तिरुपतीला जायचं, असल्या प्रवासाचा काही उपयोग नाही आहे. म्हणून खरे जे साधक असतात, संत असतात, ते कुठेही फिरत बसत नाहीत. आज कुठं ते ह्याला गेले, तिकडं नाना प्रकारचे देवस्थान फिरतात सगळीकडे. आणखीन एक लक्षात घ्यावं बरं का रे बाळा, इकडे असं डोकं कर. एकदा आपल्याला सद्गुरू भेटले आणि परमार्थाची दिशा कळली बरं का, म्हणजे देवदेवतांचं सुद्धा जे काम आहे ते थोडं गौणत्वाने येतं. त्याचं कारण देवदेवतांची जी काय आपण उपासना करतो ती आपल्याला संसाराला उपयोगी पडते. ते करायचं नाही असं नाही आहे, करायचं आहे ते, कारण संसारासाठी देखील देवदेवता आपल्याला हव्यात ठीक चालावं म्हणून. पण परमार्थासाठी राम, कृष्ण, शिव, दत्त हे आणि सद्गुरू हे आपल्याला उपयोगी येतात. त्यामुळे जसं आपण शाळेत गेलो की ती मुलंही सांगतात, बाईंनी मला हे सांगितलं आहे किंवा सरांनी मला ते सांगितलं असं सांगतात. म्हणजे त्या प्रांतातलं आपल्याला जर काही हवं असेल तर जसं शाळेतले शिक्षक उपयोगी असतात, तसं परमार्थातलं आपल्याला जर काही हवं असेल तर ते सांगायला सद्गुरू उपयोगी पडतात. परमात्मा, परमेश्वर नाही. परमात्मा काहीच करत नाही, तो नुसता असतो. परमेश्वर करतो. जे रामकृष्ण वगैरे हे परमेश्वर, अवतारी पुरुष, सगुण, हे सगळं नीट क्लिअर अंडरस्टँडिंग आलं ना म्हणजे परमार्थ अवघड नाही आहे. गोंधळ फार असतो म्हणून लक्षात येतं. तर हे सुद्धा देवपूजा वगैरे हे ते करायचे आहे. पण जर एखाद्याने सांगितलं की मला तासभरच वेळ आहे आणि त्यातला मी अर्धा तास देवपूजेत घालतो, तर मी सांगेन त्याला देवपूजा 5-10 मिनिटात कर आणि बाकीचा वेळ ध्यान कर. लक्षात आलं? कारण देवपूजा ही करायचीच आहे, पण त्याचं स्मरण देखील आपण दिवसभर आपल्या कामामध्ये ठेवू शकतो. पण ध्यान करायसाठी जो एकांत आणि शांतता पाहिजे ती इतर वेळात तुला मिळणार नसेल तर तू जास्ती ध्यान कर. आणि इतर वेळेला पूजा करणे ह्याचा तरी अर्थ काय? स्मरण करणं, त्याच्याविषयीचा आदर व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करणं, ती आपण दिवसभराच्या संबंध गोष्टीमध्ये आपण ते ठेवू शकतो. हो, आणि परमार्थातलं मग त्याबद्दल नामस्मरण, ध्यान हे कसं करावं किंवा हा जो विचार आपण आता चालली आहे आत्मचर्चा, हे सद्गुरूंच्याकडनंच आपल्याला ऐकायला मिळते किंवा ह्या ग्रंथातून ऐकायला मिळते. आता गीता जरी वाचली आपण तरी हा जो उलगडा आहे म्हणजे बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतो, किंवा शब्दाच्या पाठीमागचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ, वाच्यार्थ ग्रंथावरून कळेल पण त्यातला लक्षार्थ जर समजून घ्यायचा झाले तर गुरुच भेटायला पाहिजे, ते तुम्हाला उलगडून सांगणार. 1000 पाकक्रियाचं पुस्तक वाचून पुरणपोळी करायला येत नाही, ती कोणाच तरी हाताखाली शिकायला लागते. मग जेव्हा जेव्हा आपल्याला असं श्रवण करायला मिळत असेल, आम्ही स्वामीजींच्याकडे दिवसातून 3-3 वेळा धावत होतो, सकाळी, संध्याकाळी आणि पुन्हा प्रवचनाला, मिळतील तितके वेळा जात होतो. आणि ते त्यावेळेला धावलो म्हणून आज हे सांगता येत आहे किंवा काही करता येत आहे. भेटतील तेव्हा असं नाही, सारखं वाटायचं हे आपल्याला पुन्हा मिळतील न मिळतील, आपण भेटलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं एकदा अनुग्रह घेऊन ठेवला आणि आता काय गेलं नाही गेलं, त्याचा काही उपयोग होणार नाही जर आपण समजून घेतलं नाही केलं नाही तर. तेव्हा लक्षात आलं का? तर ते आता तुम्हाला लक्षात आलं, जीव हा इथं आहे. ह्या जीवाने देहाच्या बाजूनं आणि विश्वाच्या बाजूचं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्याचा अर्थ मी सांगितलं, कपडे बदलायचं नाही, टिळा माळा गळ्यात घालायचं नाही. लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे आहे हे अशाश्वत आहे, सारखं बदलणार आहे. अशा वेळेला आपण साधना करून त्या शाश्वताशी आपण मिळून जायला पाहिजे, त्याची ओळख करून घ्यायला पाहिजे. आणि त्या आतल्या मीची ओळख करून घेणं म्हणजे ध्यानाने ह्या जीवाने शिवाशी मिळणं. आणि एकदा इथं ते मिळालं, एकदा म्हणजे त्याला 35-36 वर्ष, तेही जन्मजन्म साधना केल्यावर. पण आपण जर जोरात केली तर सांगता येत नाही.
एखादा 5% मार्कही मिळवतो आणि एखादा 99%ही मिळवतो. आपण किती अभ्यास करतो त्याच्यावर अवलंबून आहे. तर तसं जर तिथं झालं, त्या ठिकाणी जर जाऊन बसला आणि त्याला बोध झाला की मी आत्मा आहे, मग तो जरी पुढं राहिला आयुष्यात, किती राहिलं आयुष्य सांगता येत नाही. समर्थ आधीच बोध झाला त्यांना. 12व्या वर्षी बाहेर पडले, पहिला 12व्या वर्षात बोध झाला, पुढची 12वे वर्ष सगळीकडे फिरून भारताची स्थिती बघितली आणि मग जे येऊन राहिले इथे महाराष्ट्रात की आता सर्वांना मी उपदेश करायला मोकळा आहे. म्हणजे पूर्ण झाल्यावर त्यांनी 72व्या वर्षापर्यंत सगळ्या जगाला, म्हणजे जे आलेल्या सगळं जग, म्हणजे सगळं जग येत नाही, ज्यांना त्याची इच्छा असते ना, स्वामी त्याला म्हणत असतात साधक विश्व. साधकांचं वेगळं विश्व आहे. ज्याला त्याची इच्छा असेल ती मंडळी येतात आणि त्यांच्यापुरतंच आपण सांगायचं. हे व्याख्यानं काही शनिवार वाड्यापुढे द्यायची नाही. हा येतोय तिकडनं जातोय, हा येतोय बघूया हो काय चाललं आहे, अशा लोकांसाठी हे नाही. 5 मंडळी असली तरी चालते, 25 असली तरी, तेवढ्याच पुरतंच हे सांगायचं. आणि एकदा सांगून हे समजणार नाही, पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे. म्हणून हे लिहिलेलं सुद्धा पुढच्या वेळेला नुसती वही घेऊन यायची नाही, तर हे पुन्हा काय म्हटलेलं आहे याच्यावर चिंतन करायचं. नाही कळलं तर पुन्हा विचारायला पाहिजे, बा हे मला कळलं नाही, काय करायला पाहिजे. त्यामुळे परमार्थामध्ये बाकीची पुराणं बिराणं येत नाहीत. हां, महाभारताने काय म्हटलं, रामायणाने काय म्हटलं, ह्या इतिहास आहेत. गीता काय म्हणते त्यातलं विचारा. काय कर्म म्हणते सांगितलं आपल्याला, तुम्हाला काय भक्ती म्हणते सांगितलं आपल्याला, त्याप्रमाणे आपण करायचं. बोला, आणखीन काय प्रश्न आहे? हां, हां, मन चित्त आणि अंतःकरण ह्याच्यामध्ये मन हे सारखं पुढे असतं प्रत्येक गोष्टीला. काही असा बघत असतो आपण, हजारो गोष्टी मनात येतात, पण हजारो गोष्टी मनात आल्या तरी त्याच्यातल्या काहीच विचारांचं आपण चिंतन करतो, त्याला चित्त असं म्हणतात. म्हणजे मनानंतर चित्त येतं. सकाळपासून अनेक गोष्टी घडत असतात, मनात विचार अनेक येत असतात, पण त्यातला काही विचार प्रामुख्याने आपल्या मनात राहतात. उदाहरणार्थ मी जसं सांगते, एक डॉक्टरीमध्ये मला आठवतं की अनेक पेशंट येऊन जायचे, सगळे ठीक असायचे, त्यांना औषध दिलं हे गेलं, पण एखाद दुसरा पेशंट जर सिरियस असेल तो डोक्यात येऊन बसायचा. मग रात्री देखील त्याचं स्मरण असायचं. सध्या सकाळपर्यंत त्याला बरं वाटलं का नाही काय. मी सांगत असे त्याला की हे बघ, काय जे असेल ना ते मला फोन करून कळव, बरं आहे म्हणलास तरी मला बरं वाटेल. समजा दुसरीकडे जावं लागलं तर त्याचा अर्थ असा की 50 पेशंटमधला एखाद दुसरा पेशंट हा आपल्या डोक्यात बसतो. तसं अनेक विषयातला मनात आले. मन, स्वामी म्हणायचे तसे, मन हा ओपन कॅमेरा आहे. काही गोष्टी त्याच्या मनात येणं. सकाळ वाचला आपण, किती बातम्या इकडल्या तिकडल्या अनेक गोष्टी येतात, पण त्यातली एखादीच बातमी आपल्या डोक्यात बसते जी आपल्याशी काही संबंधित आहे, मनाशी, विचाराची. मग त्याच्यावर आपण विचार करायला लागतो, काय बरं काय झालं, आज पेपरला असं आलेलं आहे. आपण काय सध्या A to Z पर्यंत बातम्या बोलत नाही, पण ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत बघा म्हणतो आपण. तशी ती चित्तात बसते आणि तिथून मग ती पुन्हा अंतःकरणात जाऊन बसली, मग निघत नाही. लक्षात आलं का? मन, चित्त आणि अंतःकरण लिहिलंच का? आता इथं मी तुम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्या, त्यातल्या आता चित्तात किती वस्त आहेत आणि अंतःकरणात किती वस्त आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. जितक्या अंतःकरणात बसतील तितका तुमच्यात फरक पडायला लागेल. त्या क्षणापासून फरक पडायला लागतो. आपल्या वागण्यात, बोलण्यात, खाण्यात, पिण्यात फरक पडायला लागतो. हां, हा, वेडे वाकडे असतील ते काढून टाकायचे आणि चांगले त्याच्यामध्ये रुजवायचे. हो हो हो, चांगल्या गोष्टी सारख्या वाचायच्या, ऐकायच्या, दुसऱ्याच्याकडचा सुद्धा पाहिल्यानंतर त्याचा गुण लक्षात घ्यायचा आणि तो आपल्याला कसा मिळेल असा बघायचा. गुण लक्षात आलायचा. आणि गुण ह्याच्यात सुद्धा बाहेरचा गुण फार लक्षात घेऊ नका, त्याच्यात कॉम्पिटिशनचा नाही. चांगला गुणही घ्यावा, पण विशेषतः पारमार्थिक गुण ज्याला आपण म्हणतो, प्रेमळ स्वभाव आहे, नम्र आहे, ईश्वर भाव आहे, वागणं चांगलं आहे, असं जर असेल तर ते आपल्याला कसं घेता येईल ते बघायचं जास्ती. त्यामुळे अवगुण टाकायचे आणि गुण मिळवायचे ही साधनं आहे. आता ही साधनं म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन म्हणणार का की बा हे अवगुण घ्या, हे इतके इतके गुण केवढ्याला मिळतात, असं नाही आहे.
त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाला आपण लक्ष ठेवायचं आहे की आपल्यात हा अवगुण आहे, आपण बघायचं आहे. आणि तो अवगुण असलेला कमी कसा होईल. मला जर रागवायला होत असेल किंवा सारखं बघितलं की पाहिजे असं जर होत असेल तर विचार करायला पाहिजे, कशाला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणते ना, उगीच्या उगीच त्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मुळीच जाऊ नये. गरज नसता काय हल्ली बरेच निघालेत प्रकार, काही गरज नसताना वस्तू घेऊन येतात तिथनं. त्याला 2 गोष्टी कराव्या. खिशात जास्ती पैसे ठेवू नयेत. एक 5-50 रुपये पुरेत की कुठेतरी आपण जर गेलो तर आपल्याला घरी परता येईल एवढे पुरेत. कारण असले खिशामध्ये मग घेऊन ये. म्हणून लक्ष्मी रोडला गेला आणि भगिनी जर काहीही बघितलं नाही कुठे, म्हणून एक उदाहरण गंमत म्हणून सांगतात की एका पोलिसांनी एकाला पकडून आणला आणि त्यांनी सांगितलं हा स्त्री वेशात फिरतोय. तर म्हणे तुला कसं कळलं हा स्त्री वेशात फिरतोय म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं माझं लक्ष होतं सबंध लक्ष्मी रोडवर हा फिरला, पण त्यांनी एकाही दुकानाकडे वळून बघितलं नाही. त्या अर्थी मी नक्की समजलो की हा पुरुष, ही बाई नाही आहे, हा पुरुष असला पाहिजे. म्हणजे आपण जर आपल्या अनुसंधानात असू तर शेजारी आपल्याला जर वस्तू विकत घ्यायची नाही तर कशासाठी दुकानाकडे बघायचं आहे. आपण आपल्या चिंतनात चाललेलो आहोत का, दुसऱ्याला टक्कर लागणार नाही. अशा स्थितीत आपण आपलीच परीक्षा करावी. लक्ष्मी रोडला एक दिवस जावं, गाडी ठेवून द्यावी, चालत जायचं, कुठेही बघायचं नाही, इकडं नाही तिकडं नाही. श्रीराम जयराम जय जयराम म्हणत आपण इथून निघालो आहे लकडी पुलापासून आणि सिटी पोस्टापर्यंत कुठेही न बघता चाललेलो असलं चांगली प्रगती आहे असं म्हणावं. कुणाच्या घरी गेलो, छान आहे हो, केवढ्याला घेतलं, आता तुम्हाला हवाय का ते, कशाला चौकशी त्याची, केवढ्याला घेतलं. ह्या ज्या कामना आहेत ना ह्या बघायच्या आतमध्ये. आपल्याला गरजेपुरतं आहे ना, अंगावर वस्त्र आहे, अन्न आहे, आपल्याला सगळी सुविधा, आता आणखीन कशाला पाहिजे. मनाला तपासावं की काय पाहिजे तुला. बरं ते मिळालं नाही की क्रोध, त्याला मिळालं मग ते आपल्या आत्ताच्या पैसे, आत्ता मला 25,000 मिळत आहेत पण त्याला 40,000 मिळत आहेत. आता 25,000 5,000पेक्षा मोठे आहेत का नाही. मग आहेत त्याच्यात तू कर तुझं काम, सहज मिळाले येऊ देत, पण नाही मिळाले की बेचैन. स्वामींकडे एक आला होता, माझं चांगलं काम असून सुद्धा मला त्यांनी प्रमोशन दिलं नाही. असू दे, तू आहेस आता उपाशी आहेस का. म्हणजे आपलं अटेन्शन कशाकडे जातं हे बघितलं पाहिजे. भगवंताचं अनुसंधान आहे का या गोष्टीचं अनुसंधान आहे. हे सगळं आपल्याला जे करायचं आहे ते भगवत प्राप्तीसाठी. बघा, सगळं जीवन आपल्याला कशासाठी घालवायचं आहे, भगवत प्राप्तीसाठी. आता भगवत प्राप्ती म्हणजे काय सांगा बरं. भगवंत कुठं आहे आणि त्याची प्राप्ती करायला कुठे जायचं आहे. हां, नीट उत्तर द्या एक कोणतरी. हां, भगवत प्राप्ती याचा अर्थ काय, भगवंत लांब नाही कुठे, मीच तो आहे ना. मग माझीच मला प्राप्ती करून घेणं म्हणजे भगवत प्राप्ती. मग त्याच्यासाठी फिरायला पाहिजे का कुठं. मीच माझ्याजवळ आहे, त्या मीला शोधणं म्हणजेच भगवत प्राप्ती, म्हणजेच मोक्ष, म्हणजेच कृतार्थ जीवन. किती सोपं आहे खरं. म्हणजे उगीच अवडंबर शब्दांचं एवढं तेवढं 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 काही नाही आहे. माझ्या मीला शोध घेतला, आता तो घ्यायला जन्मजन्म लागतात ते सोडून द्या, पण कदाचित तुम्ही ह्या लहान वयात इथं आलेला आहात, ह्याचा अर्थ कुठेतरी जन्मजन्म तुम्ही ते केलेलं असलं पाहिजे. म्हणून ह्या वयात तुम्हाला निदान हे ऐकायची तरी बुद्धी होती आहे. नसेल तर 80 वर्षाचे झाले तरी दुकानाच्या पायरीवर बसून भजी खात बसतात म्हातार माणसं. कारण ती कामनं संपलेली नाही, ती इच्छा तृप्त झालेली नाही, खातात. पण ज्या अर्थी लहान वयात आपल्याला हे समजून घ्यायची इच्छा होती आहे त्या अर्थी कुठंतरी आपण जन्मजन्म करत आलेलो आहे. विशेषतः अनुग्रहाच्या वेळेला ज्याला ती शक्ती पकडता आली आहे थोडीफार, याचा अर्थ त्याने कुठंतरी योगाची साधना केलेली आहे. त्याला ह्या जन्मात अजून कोणी भेटलं नाही, पण आता जर भेटलं असेल तर त्याप्रमाणे त्यांनी पुढे साधना सुरू करायची. थांबलेलं होतं कुठेतरी, आता आपल्याला पुन्हा ते स्टिम्युलस म्हणतात तसं मिळालेलं आहे, तर साधनेला लागायचं. पण ते साधनेला लागताना मी म्हटलं ना, हे जसं अशाश्वत जग आणि शाश्वत, अशाश्वत सगळ्या गोष्टी आहेत, त्यात राहायचं आहे आपल्याला. म्हणून त्याला असं एक म्हणतात बघा,
असताकडून सतकडे जायचं आहे. लिहून ठेवा. काय करायचं आहे आपल्याला? साधना म्हणजे काय असं जर कोणी विचारलं, साधना म्हणजे काय, तर 3-4 गोष्टी लक्षात ठेवा की असत विश्वातून सत परमात्म्याचा शोध घ्यायचा आहे. देहबुद्धीकडून आत्मबुद्धी करायची आहे. अज्ञानी आहोत आपण, तिथून आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि हे नरजन्मातच शक्य आहे. पशुदेही नाही गती, पशुदेहामध्ये गती नाही. म्हणून नरजन्मात आल्यासारखं आपल्याला हे प्राप्त करून घ्यायचं आहे असं पक्षात ठेवा. याच्यासाठी साधना. साधना कशासाठी? हे करतानाच सर्व आपण गोष्टी करतोय, खातोय, आपोआपच मग त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे असं जे विचाराल, आता हे असं मिळवायचं आहे, कळलं आपल्याला. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहार विहारातले विचारातले रजतम कमी करून सत्वगुण वाढवायचा. सोपं सोपं सांगते, करायचं तेवढं करायला पाहिजे तुम्ही. पुढच्या वेळी ही वाक्य सगळी मला पाठ येऊ देत. साधना म्हणजे काय? रजतम कमी करायचा आणि सत्वगुण वाढवायचा. आणि सत्वगुणात महत्त्वाच्या गोष्टी काय? ईश्वरनिष्ठा, परोपकार, शांती, सर्वांवर प्रेम, आपलं कर्म उत्तम करणं, स्वार्थ नसणं, या सगळ्या गोष्टी सत्वगुणात येतात. कर्माबद्दल एक आपण काय म्हणत असतात, हां. कर्म घडलं असं म्हणतो. हो, कर्माला करता नाही का? खरं म्हणजे नाही आहे. मग आता तुम्ही जे म्हणालात हां. आपलं कर्म उत्तम करावं, हो, ते जोपर्यंत जीवभावावर आहे ना तोपर्यंत तो म्हणतो मी कर्म करतो. असं जोपर्यंत तो म्हणतो आहे तोवर त्यांनी उत्तम करावं. आणि साधनेने हळूहळू त्याच्या लक्षात येईल की देह जड आहे, कर्म करत नाही. हां, मी आत्मा आहे, आत्म्याला कर्तृत्व नाही. बघा मी काय सांगते ते लक्षात आलं ते. कर्माला करता नाही. हां, असं जेव्हा होतं तेव्हा त्याच्या लक्षात येते की कर्माला करता नाहीच आहे. म्हणून त्यालाच अकर्तृत्व आत्मबोध असा शब्द वापरतात. संतांना अकर्तृत्व आत्मबोध असतो. हो, नाही तिथं जायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. सर्वसामान्यतः आपण कर्म करायचं आणि ते कर्म अर्पण करायचं, मी केलं म्हणायचं नाही. होय ना, पण तो करा तुम्ही. कर्म सगळी करायची आहेत, पण ते करताना बोध मी केलं असं ठेवायचं नाही. कारण मी ते अनेक वेळा सांगितलं आपल्याला की मी केलं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा मी कुठं लावणार आपण? देहाकडे लावला तर देह जड आहे. हां, आत्म्याकडे लावला तर आत्मा काही करत नाही. बघा लक्षात येतं. पंखा असं म्हणतो का मी फिरतो म्हणून? इलेक्ट्रिसिटी म्हणते का मी फिरवते म्हणून? इलेक्ट्रिसिटी असली की पंखा फिरतो. मग इथं मी करतो कुणाला लावणार? तसं जेव्हा देहापासून आत्मा डिटॅच होईल पूर्णपणे तेव्हा तो ह्या अकर्तृत्व आत्मबोधावर येतो. म्हणून संत ह्या बोधावर असतात. उदंड कर्म करतात पण ते मी केलं म्हणत नाहीत. परमेश्वराची प्रेरणा येते त्याप्रमाणे ते करत राहतात. आता मी समजा इथं बोलले सगळं, काय मी बोलले विचार करा, मी बोलले का? त्या शक्तीनं या देहाकडून बोलवलं. कर्म तर झालं, कर्माचा अहंकार नाही. परमेश्वराला जे करायचं ते त्यांनी करून घेतलं, संपलं. मी केलं म्हटलं की त्याचं फळ आलं, चांगलं वाईट काय जे असेल ते, त्याच्या अपेक्षा आल्या. ते झालं नाही की अपेक्षा भंग झाला, दुःख आलं, असं नाही.
त्याच्याकडून जे काम आलं त्याप्रमाणे केलं, बस इथं देअर एंड्स द मॅटर, संपला. माझं काम झालं. आणि माझं म्हणजे आता हे बोलायचं म्हणून परमेश्वराने करून घेतलं, संपलं. त्यामुळे संत जेव्हा इहलोक सोडून जातात तेव्हा कुठेही ते गुंतलेले नसतात की मी हे एवढं याच्यासाठी केलं, त्याचं त्याला काही नाही वगैरे. माझं काम मी केलं. सूर्य म्हणतो का कधी, तो उगवायचा तो आपल्या ठिकाणी उगवतो. मी या लोकांना एवढा प्रकाश दिला पण ह्यांना त्याचं काही नाही असं म्हणला का कधी सूर्य? का बिल पाठवलं का आपल्याला कधी? किंवा तुम्हाला उष्णता दिली, प्रकाश दिला, हे तुमचं बिल. तो आपल्या ठिकाणी उगवतोय आपला प्रकाश. तसं आपण असं तयार व्हायचं आहे की आपण आपल्या आनंदात आहोत, त्याचा उपयोग इतरांना हवा तर त्यांनी करावा. तसे संत असतात. आणि जेव्हा जायची वेळ येते तेव्हा आनंदाने जातात, कारण इथं कुठं गुंतलेलेच नसतात कशात. असं पोचायचं आहे आपल्याला. अजून नाही आता पण पहिल्या वर्गात बालवर्गात घातलेलं आहे आणि रोज बाळाला म्हणायचं, बाळा अभ्यास कर, तुला डॉक्टर व्हायचं ना. आत्ता अजून तो श्रीग काढतोय पण त्याच्या डोळ्यासमोर सारखं ठेवायचं, तुला डॉक्टर व्हायचं ना, मग काढ श्रीग. तसं आपल्याला तिथं पोचायचं आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यासाठी आत्ता काय करायला पाहिजे तर आता नित्य रोजची ध्यान नामाची साधना, थोडंसं हे वाचन, त्याचं चिंतन, आणि प्रत्येक कर्म करताना सावधपणाने करायचं की प्रत्येक ह्याच्यामध्ये तो बोध राहतोय का नाही. असं सारखं कर्म करताना सावधपणाने कर्म करत राहणं, याला साधना असं म्हणायचं. मग प्रत्येक मिनिट ही साधना, प्रत्येक कर्म ही साधना आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, त्याप्रमाणे करायला लागा, वाचायला लागा. आणि मग पुन्हा याल तेव्हा काही प्रश्न घेऊन या, सारखं मीच बोलते. हां, तुम्ही नेहमी म्हणता की ध्यानाची गोडी लागली पाहिजे. हो. तर आता प्रत्येक दिवशी ध्यानाचा संवेग हा वेगवेगळा असतो. हो. तर त्यांच्यासाठी काय प्रयत्न? नाही, संवेग, आता भूक आपल्याला कमी जास्त आपल्यालाच भूक लागली पाहिजे. तर ती गोडी लागण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे. जसं भूक लागण्यासाठी व्यायाम केला पाहिजे तसं तीव्र संवेग निर्माण होण्यापेक्षा परमेश्वराविषयीचं प्रेम निर्माण आलं पाहिजे. आणि व्यवहाराची अशाश्वता लक्षात आली पाहिजे. हे काही खरं नाही. आपण म्हणतो ना, ठीक आहे व्यवहारात राहायचं आहे आपल्याला, नाही असं नाही आहे, परंतु आपल्याला प्राप्तव्य ते आहे असं सारखं लक्ष तिकडे ठेवलं पाहिजे. आणि ते आपल्याला लवकरात लवकर कसं मिळवता येईल यासाठी करायला पाहिजे. म्हणून संतसुद्धा जे म्हणतो ना, 5 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष तेच ध्यास घेतला, संत होऊन बाहेर पडले ते, आणि मग जगाच्या उद्धाराला ते काम करायला लागले. तसं आपल्याला अपेक्षा आहे तरुण वर्गात करायला लागा. म्हणजे आपण स्वतः तयार होऊन, आणि तयार होताना म्हणजे होत असतानासुद्धा लोकांच्यावर परिणाम होतो आपल्या चांगल्या वागण्याचा, चांगल्या विचाराचा. आजूबाजूच्या लक्षात येतं की ही व्यक्ती वेगळी आहे बरं का इतरांपेक्षा, बाकीच्या स्वार्थाच्या गोष्टी चालल्या आहेत, तसं इथे नाही. असा आपण प्रयत्न केला पाहिजे. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि हरि. गुरुदेव माऊली.